हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आपण बघत असाल आज बदलापूर शहरात अनेक ठिकाणी हा सण साजरा केला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून या सणाला एक पर्यावरणाची साथ दिलेली आहे, ती म्हणजे ऍडव्होकेट तुषार साटपे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून। सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरात आहोत। इथे एक वटवृक्ष आहे भला मोठा, गेल्या अनेक वर्षांपासून हा वटवृक्ष आहे आणि त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या कुटुंबियांच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंब सुख समृद्धी राहावं यासाठी खरं तर ही पूजा जी आहे ती महिलांच्या माध्यमातून केली जाते। सकाळपासूनच महिला उपवास करीत असतात आणि खूप छान अशा स्वतः तयार होतात आणि आपण बघितलं तर ही या पूजेला त्यांच्या माध्यमातून सुरुवात जी आहे ती केली जाते। एकमेकांना वाण जे आहे ते फळांचं दिलं जातं। या व्यतिरिक्त आपण बघाल तर एक तुळशीचं रोप सुद्धा इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला जे आहे ते सुवर्णा सतीश साटपे यांच्या माध्यमातून आणि तुषार साटपे यांच्या माध्यमातून दिलं जातंय। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एकंदरीत आपण बघितलं तर तुळशीच्या रोपाचं महत्व जे आहे ते या ठिकाणी अनन्यसाधारण आहे आणि आज महिला बघत असाल खूप छान सुंदर स्वतः नटलेल्या आहेत, सजलेल्या आहेत आणि सुवर्णा सतीश साटपे यांच्या माध्यमातून खरं तर तुळशीचं रोप या ठिकाणी दिलं जातंय आणि प्रत्येक महिला या ठिकाणी आज पूजा करण्यासाठी आलेली आहे। सकाळपासून जवळपास शेकडो महिला या इथे आलेल्या आहेत। आपण महिलांच्या थोड्या प्रतिक्रिया सुरुवातीला घेऊयात की आजचा दिवस खूप महत्वाचा असतो, पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी तुम्ही सकाळपासून उपवास धरता, पूजा करता आणि खूप छान सजून आल्यात सगळ्या। काय सांगा, काय म्हणजे सकाळपासून तुम्ही काय काय करता ते सांगा। सकाळपासून काय काय? सकाळपासून जसं काय उद्याच वट पौर्णिमा आहे, आदल्या दिवशी आमची तयारी असते। उद्या काय काय सामान लागेल, काय काय पूजेसाठी काय काय ते जमा करायचं, परत मेकअप कसं करायचा, उद्या काय काय तयारी करायची, साडी कुठली घालायची, अजून त्याच्यावर मॅचिंग दागिने कुठले आणायचे, इथपर्यंत नवऱ्यासाठी सगळं तयारी असते। आणि सकाळपासून घरातली कामं पटपट उरकून कशी लवकर पूजा होईल याची पण आम्ही वाट बघत असतो। आज इथे तुम्हाला तुळशीचं रोप सुद्धा दिले, माझ्या मते प्रत्येक वर्षी तुम्ही येत असता, आज तुळशीचं रोप सुद्धा दिले। काय दरवर्षीच काही आम्हाला प्रत्येक झाडाची भेट म्हणून येतात। मागच्या वर्षी आम्हाला झाड दिलेलं आहे, ते पण मी आता जपून ठेवलं आणि यावर्षी पण दिलेलं झाड ते पण जपून ठेवणार। एक ती आठवण असते की आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे झाड गिफ्ट म्हणून भेटलं आहे आणि त्या दिवशी हे झाड जेव्हा बघेन त्या दिवशी वटपौर्णिमेची आठवण होते। बरोबर, वटपौर्णिमेला मिळालंय। अर्थात बघा प्रत्येक प्रत्येक महिलेच्या माध्यमातून करत हा प्रयत्न असतो। ऍडव्होकेट तुषार साटपे आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। वटपौर्णिमा जरी सण असला तरी सुद्धा त्याला एक पर्यावरणाची जोड तुम्ही देताय, प्रत्येक वर्षी पर्यावरणाची जोड देताय आणि यावर्षी सुद्धा शेकडो महिलांना विविध या ठिकाणी रोपांचं वाटप करण्यात आलंय। काय मागील सुमारे 10 वर्षापासून आम्ही सातत्याने वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरण हित लक्षात घेता इथे झाडाच्या पूजेसाठी आलेल्या महिलांना आम्ही दरवर्षी झाडांचं वाटप करतो। यावेळी तुळशीचं आणि सदाबहार हे शोपीसचं झाड आहे, याचं आम्ही वाटप केलेलं आहे। यापूर्वी देखील आम्ही अनेक अशा मनी प्लांट असेल, मागच्या वर्षी आम्ही मनी प्लांट वाचले, अशा अनेक वर्षी त्याच्या आधी आम्ही वडाच्या झाडाचंच वाटप केलं, कारण महिला वडाची फांदी आणतात आणि त्या फांदीचं घरी पूजन करतात, त्यामुळे वृक्षतोड होते। याचं लक्षात घेता आम्ही नर्सरीमधून वडाची झाडं आणली आणि ती त्यांना दिली आणि त्यांनी याचं पूजन करा, पुढच्या वर्षी तुम्ही घरी पूजन करा, असं आम्ही यासाठी मागच्या वर्षी केलं। या वटपौर्णिमेला तुम्ही एक धार्मिक महत्व बघाल तर सत्यवान सावित्रीपासून त्या वटपौर्णिमेची सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर वड हे रेन ट्री आहे, म्हणजे पर्यावरणासाठी पूरक आहे। तुम्हाला पावसासाठी ते उपयोगी झाड आहे, ते खूप सारं ऑक्सिजन देतं आणि वडाला एक धार्मिक देणे अत्यंत महत्वाचं स्थान देखील आहे। त्याचबरोबर आम्ही वाटप करणारे तुळस ही 100% ऑक्सिजन देणारे झाड आहे। महिला सकाळी रोज तुळशीची पूजा करतात, त्या निमित्ताने त्यांना 100% ऑक्सिजन मिळेल या अनुषंगाने घरात ते तुळशीचं झाड असणं खूप गरजेचं आहे। त्याला देखील आयुर्वेदात देखील खूप महत्व आहे, तुळशीचं पाणी खाल्ल्याने देखील महत्व आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे। अशा अनेक गोष्टींची जोड आजच्या आपल्या धार्मिक सणाला आपण वैज्ञानिक जोड देखील दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी मागील सुमारे हे 10 वर्ष आहे आपण झाडाच्या पूजेला आलेल्या महिलांसाठी 2 ठिकाणी हा कार्यक्रम ठेवतो
आणि त्या महिलांना त्या झाडांचं वाटप करतो. त्या महिला देखील सद्गतीत होतात, खुश होतात. मागच्या वर्षी दिलेल्या झाडाची स्टोरी देखील आम्हाला यावर्षी सांगतात. आणि अच्छा, बरोबर, आता आपण सांगितली. परिसरातल्या अनेक महिला, आमच्या परिसरातल्या अनेक बना सुमारे 250 झाडांचं वाटप करतो. या परिसरातल्या 2 ठिकाणी इकडे 100-125 महिला येतात, तिकडे 100-125 महिला येतात आणि आपण त्या झाडांचं वाटप करून महिलांना पर्यावरणाला जोडण्यासाठीचं आपण एक माध्यम आहोत आणि ते पर्यावरणपूरक वटपौर्णिमा करण्याचा आपला यामागचा एक उद्देश आहे. अर्थात आपण बघितलं तर सावित्री आणि सत्यवान या दोघांच्या एक पौराणिक कथा या मागे आहे. सत्यवानाचं खरं तर आयुष्य कमी होतं, त्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सावित्रीनं केलेला हा उपवास, केलेला हा अट्टहास आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी केलेले तप जे आहेत ते, त्या तपानंतर आपण बघितलं तर सत्यवानाला दीर्घायुष्य मिळालं आणि त्यानंतर आपण बघितलं तर हा सण जो आहे तो हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्वपूर्ण मानला जातो. त्याचा जो इतिहास आहे तो या महिलांना माहिती असल्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक महिला जी आहे ती या ठिकाणी वटपौर्णिमा हा सण साजरा करत असते आणि त्याला एक पर्यावरणाचं जोड देण्यासाठी साठवे कुटुंबियांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते 2 ठिकाणी केलं जातं आणि याच निमित्ताने आपण बघितलं प्रत्येक वर्षी वेगवेगळी रोपं जी आहेत ती महिलांना त्याचं वाटप केलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट सही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.